नमस्कार. मी ज्योतिषी सोनाली लिखितकर. आज या भागात आपल्याशी शनी ग्रहाची जी साडेसाती असते त्याच्याविषयी थोडंसं काही बोलणार आहे. तर आता काही वर्षांपूर्वी एक मुलगी माझ्याकडे आली होती आणि चेहऱ्यावरूनच अशी बेदरल्यासारखाच होता चेहरा आणि मला म्हणाली की माझ्या ना कुंडलीत साडेसाती आहे आणि खरंच मला भयंकर त्रस्त झाले मी या साडेसातीमुळे. मी काय करू ते मला सांगा. या साडेसातीमध्ये माझे वडील गेले, माझी आजी गेली, माझे काका अर्धांगवायूने आजारी आहेत, मला नोकरी मिळत नाही आहे, माझी आई दिवसभर माझ्यावर चिडचिड करत असते, अक्षरशः मला जीव नकोसा झाला आहे. या साडेसातीचा काहीतरी उपाय सांगा. मी तिला थोडं शांत केलं आणि म्हणलं, अगं हे बघ, हे सगळं काही साडेसातीमुळे झालेलं नाही आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. मग मी म्हणलं, तुझ्या वडिलांचं वय काय होतं? मग म्हणली 55. म्हटलं कशाने गेले वडील? मग तिची थोडीशी नजर खाली झुकली. म्हणे ते दारू पित होते बरेच आणि त्यांची लिव्हर खराब झाली आणि त्यामुळे ते गेले. मग मी विचारलं तिला की अगं दारू पिताना शनिदेवांची परवानगी घेऊन दारू पित होते का? हे दारू पिणं हे अति झाल्यामुळे ते गेले. आजीचं वय काय होतं? म्हणली 83. 83 हे वय वृद्धापकाळाने जाण्यासारखंच आहे, त्यामुळे आज न उद्या ती जाणारच होती. आणि काका हे तुझे अगदी जवळचं नाही आहे नातं, म्हणजे तुमच्या परिवारात लांबच्या नात्यात सगळ्यांमध्ये होणारे अडचणींना तुझी साडेसाती काही जबाबदार नाही आहे. ते त्यांच्या काही कर्मभोगांमुळे ते असे आजारी आहेत. आणि तू म्हणतेस मला नोकरी नाही आहे. आता तुझं शिक्षण काय झालं आहे? तर मग म्हटलं, ती म्हणे 12वी झालेलं आहे आणि मी पुढे काही हे वडिलांचं सगळं गेल्यापासून माझा काही इंटरेस्टच राहिला नाही, तर मी काही पुढं मग काही शिकले नाही. मग म्हटलं तुझी एकदा कुंडली पाहूया, त्याच्यामध्ये तू पुढे काय नोकरी व्यवसाय तुझं काय आहे ते बघू आणि त्याच्यानुसार मी तुला सांगते. आणि तिची मी कुंडली बघितली तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हिला एखादी कला चांगली येत असणार आहे आणि तिच्या कुंडलीत नोकरीपेक्षा व्यवसायाचाच योग दिसत होता. मग म्हटलं तुला अगं एखादी कला तरी नक्की येत असावी असं मला वाटतं चांगली, तर काय येतं तुला, कोणती कला येते? तर म्हणली मला शिवणकाम करायला ना खूप आवडतं. मी जे पण काही कपडे शिवेल ना, म्हणजे आमच्या घरी मशीन आहे तर मी त्याच्यावर असं शिवत असते काही पण, आणि जे पण शिवेल ते खूप छान होतं. मग म्हटलं आता तू एक काम कर, आता ह्या 12वी तुझी झालेली आहे तर व्यावसायिक ह्याच्यात 1-2 वर्षाचा काही कोर्स असेल ना, तर तू कोर्स कर आणि त्याच्यासाठी काही ना काही मदत तुला कुठून ना कुठून मिळेलच. आणि त्याच्यानंतर त्याच्याचमध्ये तू त्याचा व्यवसाय करू शकते किंवा त्यात तू पुढं जाऊ शकतेस. आणि त्यामुळे तुझ्या आईला सध्या जे आता पैशाच्या अडचणीत ह्या पण हळूहळू दूर होतील आणि तुला पण दिवसभर तू कुठं ना कुठं एंगेज राहशील आणि घरातल्या अडचणी हळूहळू मार्गावर येतील. आणि शनिदेवांना या साडेसातीसाठी जबाबदार धरू नको असं तिला सांगितलं. आपलं आयुष्य आता हळूहळू मार्गाला लागणार आहे असं सांगितल्यानं तिला बरं वाटलं आणि ती समाधानाने गेली. तर आता ही गोष्ट सांगितल्यानंतर, गोष्ट म्हणजे गोष्ट नाही आहे, सत्य घटनाच आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की ही साडेसाती म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. कारण की बऱ्याच जणांना वाटतं की अशा राशी म्हणजे सध्या या राशींना साडेसाती आहे तर आपल्या राशीला साडेसाती आहे इतपतच माहिती असतं. पण ही एक्झॅक्टली काय आहे, कशा प्रकारे? तर आकाशामध्ये 12 प्रकारचे राशी समूह आहेत, म्हणजे तारकासमूह 12 प्रकारचे, त्यांना राशी असं म्हणलं जातं. आता शनी ह्या एक राशीतून भ्रमण करत असतो हळूहळू पुढं. तो प्रत्येक राशीत 2.5 वर्ष असतो. तर आता तुमच्यासमोर जो मी कागदाचा एक म्हणजे क्लिप दाखवते आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की या ओळीनी राशी कशा आहेत. बहुतेक सगळ्यांना माहिती असतात पण तरीही मी ओळीने दाखवते. पहिली मेष राशी, वृषभ, तिसरी मिथुन, कर्क, मग सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर
कुंभ, मीन अशा या 12 राशी आहेत. आता समजा सध्या कुंभ राशीत जर शनी असेल तर कुंभ राशीला पण 7.5 आहे असं म्हणायचं. त्याच्या मागची जी रास आहे मकर, तिला पण 7.5 आहे आणि कुंभेच्या पुढची जी रास आहे ती मीन, तिला पण 7.5 आहे असं म्हणायचं. का? कारण शनी आपला प्रभाव मागच्या आणि पुढच्या दोन्ही राशींवर देतो. शनी हा अतिशय संथ ग्रह आहे आणि त्यामुळे तो एकेका राशीमध्ये 2.5 वर्ष असतो. म्हणजे खूपच हळूहळू जाणारा ग्रह आहे. मग आता हे शनिग्रहाचं आपल्या राशीत भ्रमण झालं म्हणजे 7.5 चालू झाली की आपल्याला बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सगळे लोक या 7.5ला घाबरतात. मग आता खरोखर या शनिग्रहाला म्हणजे 7.5ला घाबरण्याचं कारण आहे काय हे कळण्यासाठी आपल्याला आधी शनिग्रहाचे गुणधर्म बघून घ्यायला पाहिजे. तर शनिग्रह हा शांत ग्रह आहे, सत्यप्रिय आहे, एकलकोंडा आहे, अतिशय संथ सावकाश गतीने त्याची सगळी कामं चालतात. आणि असा हा ग्रह जर आहे तर ह्या ग्रहाच्या प्रमाणे वागणारे जे लोक असतील त्यांना 7.5चा त्रास हा खूप कमी होतो. काही कर्मभोग त्याच्यामध्ये आहेत, नाही असं नाही, पण त्यांना त्रास हा कमी होतो. आणि जे लोक याप्रमाणे वागत नाहीत म्हणजे जे अगदी आकाशातच राहत असतात, अगदी ज्यांना फक्त पैसा आणि पैसा याच्या पलीकडे काही दिसत नाहीत, आपलं घर आणि अगदी जवळची माणसं सोडून बाकीच्या कुठल्याही लोकांविषयी त्यांच्या मनात चांगला विचार येत नाही, जी व्यक्ती सतत प्रत्येक गोष्टीत काही ना काही आपण ज्याला म्हणतो असं स्वार्थी वृत्तीनं राजकारणीप्रमाणे राहते, त्या गोष्टीत जे चांगलेपणा शोधतच नाही अशा लोकांना ह्या 7.5चा त्रास होतो. आणि म्हणजेच आपण एक सोप्या गोष्टीत म्हणता येईल की जी व्यक्ती उंचावर आहे ती खाली पडली, आपटली तर तिला लागेल. जी व्यक्ती जमिनीवरच आहे तिला काही त्याचा त्रास होणार नाही. तसं शनी महाराज जे लोक जमिनीवरच राहतात, अहंकार, कामक्रोध, लोभ, मोह अशा षड्रिपूंपासून बऱ्यापैकी दूर असतात, त्यांना शनी महाराज काही फारसा त्रास देत नाहीत. मी बऱ्यापैकी ह्याच्यासाठी म्हटलं आहे की पूर्णतः कोणी मुक्त त्याच्यापासून होऊ शकत नाही, कारण तसं झालं तर लगेच सगळे लोकच संत होतील. पण आपण अजून सामान्य मानव आहोत, त्यामुळे शनिदेवांचा थोडाफार प्रभाव त्यांना दिसतो. तर अशा प्रकारे ही शनिग्रहाची 7.5 आहे. पुढचा भाग जरूर बघा. या 7.5च्यावर आपण काय काय उपाय करू शकतो, काही पारंपरिक उपाय आणि काही नव्या दृष्टीनं या युगाचे उपाय. नमस्कार.